अ, खरं म्हणजे चांगली उपस्थिती आहे. काही गोष्टी असतात, की ज्या आपल्या साहित्य वाचक किंवा एकूणच आपल्या जीवनातला जो साहित्य व्यवहार असतो, त्या साहित्य व्यवहाराला एक भावनात्मक अधिष्ठान देणाऱ्या गोष्टी आयुष्यात घडत असतात. आपण सर्व लोक मी या मंचावर आपलं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. आपलं हार्दिक अभिनंदनही करतो, की अ, अशा पद्धतीच्या महाराष्ट्रातल्या एका साहित्य संमेलनामध्ये आपण वाचक, श्रोते किंवा चर्चक म्हणून उपस्थित आहात, ही आपल्यासाठी अ, गौरवाची, अभिनंदनाची बाब आहे. मी महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्याकडून जे आपण आज वाचन प्रेरणा दिनानिमित्त म्हणजेच भारतरत्न ए-पी-जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाचं निमित्त साधून जे वाचन प्रेरणा साहित्य संमेलन घेतो आहे, यामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पुन्हा अभिनंदन करतो. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागामध्ये राज्य मराठी विकास संस्था, राज्य साहित्य संस्कृती मंडळ, भाषा संचलनालय आणि मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ या 4 संस्था मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा विकास व्हावा यासाठी कार्य करत आहेत. दरवर्षीप्रमाणे ए-पी-जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा समाजामध्ये रुजली पाहिजे, यासाठी विभागाकडून मोठ्या प्रमाणात अ, विविध ठिकाणी अ, वाचन प्रेरणाविषयक कार्यक्रम आयोजित केले जातात. ट्विटर वाचन प्रेरणा साहित्य संमेलन हा त्यातला आजचा एक आपला भाग आहे. अलीकडे मराठी धन्यवाद. विश्वकोशाकडून मी शेखर जाधव हे जे आपले दुसरे वक्ते आहेत आजचे, त्यांच्या परिचयाची जबाबदारी माझ्यावरती भटकर सरांनी दिली आहे. शेखर जाधव हे मराठवाड्यामध्ये जन्मले आणि मराठवाड्यामध्ये त्यांचा मराठवाड्याच्या तालुका आणि महाविद्यालयामध्ये त्यांनी शालेय शिक्षण घेतलंय. शाळा महाविद्यालय तिथे शिकलेत. अभियांत्रिकीची पदवी त्यांनी इंग्लंडमधील नामांकित विद्यापीठामध्ये घेतलेली आहे आणि साधारण मागच्या 8 वर्षांपासून ते ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे स्थायिक झालेले आहेत. आता सध्या ते जागतिक बँकेमध्ये सिडनी येथे कार्यरत आहेत आणि युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी आणि मायक्रोसॉफ्ट इथे संकेत स्थळ विश्लेषक म्हणून काम करतात. विश्लेषक आणि विकासक म्हणून काम करतात. शेखर यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि वाचन या संदर्भात जर आपल्याला बोलायचं झालं तर शेखर जाधव हे अगदी सामान्य कुटुंबातनं आलेले आहेत. त्यांचे आई वडील आणि 3 बहिणी असं त्यांचं एक छोटस कुटुंब आहे. आता सध्या पत्नी आणि 2 छोटे छान मुलं त्यांना तिथे आहे. ते सोबतच ऑस्ट्रेलियाला त्यांच्यासोबत आहेत. घरातील सांस्कृतिक वातावरण जे आहे ते फार असामान्य होतं शेखर यांच्या. म्हणजे आई वडिलांना पुस्तकांची वाचन पुस्तक वाचनाची फार आवड होती, साहित्याची आवड होती. घरामध्ये त्यांच्या कायम अनेक मासिकं यायचे, पत्रलेखन राहायचं, सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थिती राहायची आणि आपसुकच या सगळ्या गोष्टी त्यांच्या आई वडिलांना आवडत असल्यामुळे शेखर यांच्यामध्ये ते झिरपत गेलं आणि शेखर यांनी पण विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि शेखर सोबतच त्यांच्या ज्या बहिणी आहेत त्या पण या सगळ्या याच्यामध्ये रुची ठेवतात. शेखर यांची एक बहीण शासकीय कर्मचारी पण आहे नाशिकला. आणि या सगळ्या व्यासंगातून आई वडिलांच्या व्यासंगा ऍक्च्युली बहीण भावांचा पुस्तकांशी झालेला जो स्नेह आहे तो त्याच्यामुळे त्यांचा पुस्तकांचा संग्रह पण फार वाढत गेला आणि फार मोठा संग्रह त्या भावंडाकडे आहे. आणि विशेष बाब म्हणजे त्यांचे जे वडील आहेत त्यांनी निवृत्तीनंतर गाव सोडून जाताना तिथल्या स्थानिक वाचनालयाला शेकडो पुस्तकं भेट दिलेली आहेत. आणि या एका कृतीमुळे शेखर यांना ही वाचनाची आवड लागली असं शेखर नेहमी सांगत असतात. आणि या सगळ्या गोष्टीतून शेखर आपल्याला अनेक पुस्तकांविषयी, अनेक ऑस्ट्रेलियामध्ये किंवा विदेशामध्ये जे विदेशामध्ये
अनेक प्रकारचं जे साहित्य आहे ते काय वाचलं जातं, किंवा कुठलं साहित्य आता सध्या विदेशामध्ये आवड आहे, कुठल्या प्रकारच्या साहित्याची आवड सध्या आहे, किंवा सांस्कृतिक असेल किंवा ललित असेल किंवा शास्त्रीय कुठलं असेल किंवा तांत्रिक किंवा वैद्यकीय, कुठल्याही याच्याबद्दल जे काही आवड निर्माण झालेली असेल, जे जागतिक पातळीवरती वाचलं जातं, विविध भाषांमध्ये वाचलं जातं, विविध देशांमध्ये वाचलं जातं, त्याविषयी आपण आता शेखर यांच्याकडनं त्यांच्याच शब्दांमध्ये ऐकून घेऊया. मी शेखर यांना विनंती करतो की पुढील माहिती त्यांनी त्यांच्या मुखाने आम्हाला सांगावी. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सुहास. मला वाटतं छोटं म्हणता म्हणता खूपच मोठा असा परिचय झालेला आहे. तर त्याच्या पुढे जाऊन मी म्हणेन की आत्ता शंतनू सरांनी जे आपल्याला सांगितलं की त्यांचा अनुभव हा खूप खूप दांडगा आहे. मला वाटतं की आपल्याकडे आज असलेले सर्वच वाचक हे जसं म्हणतात की लेखक एक पुस्तक लिहितो पण वाचक अनेक पुस्तकं वाचून एकाच जन्मात अनेक प्रकारची वेगवेगळ्या प्रकारचं जगणं हे जगत असतो. तसंच त्यामुळे त्याच्याकडे सांगायलाही खूप काही असतं, शेअर करायलाही खूप काही असतं आणि त्याचं वाचन हे सगळ्यांपर्यंत त्याला पोहोचवायचं असतं. मला वाटतं मी आज नशीबवान आहे की मला एक वाचक म्हणून ती संधी आपल्याच प्लॅटफॉर्मवरती आणि आपल्याच ह्या साहित्य संमेलनात मिळाली. त्याबद्दल खरं तर सर्वांचेच खूप खूप धन्यवाद. आणि मी आज बोलणार आहे तो विषय आहे विदेशात वाचले जाणारे मराठी साहित्य. सुरुवात करूयात मित्रांनो. मला वाटतं की थोडंसं आपण मागे जाऊ. तुम्हाला थोडंसं मागे नेतो. तुम्हाला तुमचा शाळेचा पहिला दिवस आठवतो का? आपण शाळेत नवीन गणवेश घालून, गळ्यात वॉटर बॅग अडकवून, चकचकीत असे बूट घालून तयार असतो. पण आईला सोडून जायचं आहे, त्याचा विचार डोक्यात आला रे आला, की मग आपसूक डोळ्यातून गंगा जमुना वाहायला लागतात. आई आपल्याला किती आवडते आणि ती सोबत नसेल, तर मग शाळेत आपलं मन रमणार नाही, अशी आपण पक्की खूणगाठ बांधतो. आणि मग हेच पुढे होत राहतं. शाळा सोडताना झालं, तेच गाव सोडताना होतं. कदाचित जिल्हा, तालुका किंवा तुमचं शहर सोडतानाही असंच झालं असेल. आणि आमच्यासारख्यांच्या बाबतीत तर देशाच्या बाहेर जाताना असंच होतं, की अरे आता आपल्याला प्रिय असणारी मराठी भाषा, मराठी पुस्तके, मराठी साहित्य कसं वाचायला मिळणार? आणि त्या प्रश्नासोबतच सुरू होतो आमच्यासोबत येणाऱ्या छोट्या मोठ्या प्रमाणातल्या मराठी साहित्याचा विदेशात होणारा प्रवास. एखादं तरी मराठी पुस्तक आपल्यासोबत आपल्या बॅगेत असावं, आपल्याशी बोलणारं, माय मराठीशी हितगुज करायला लावणारं. तर मग 2-3 दशकं थोडंसं मागे जर गेलो, आपण बघूयात की जेव्हा भारतातनं लोक आले, ऑस्ट्रेलिया असेल, अमेरिका असेल किंवा अजून कुठला देश असेल, साधारण 2-3 दशकांपूर्वी, तर त्यावेळी परदेशी गेलेल्या माणसांनी त्यांची स्वतःची गाण्यांची वही असेल, चारोळ्या असतील, पु ल किंवा वपूंचं साहित्य असेल, ललित साहित्य असेल, अगदी एखादा दिवाळी अंक असेल किंवा अगदी घरातली स्त्री असेल तर धार्मिक पुस्तक असेल, असं बरंच काही आपल्यासोबत नेलं. आणि आता तर फास्ट फॉरवर्ड या डिजिटल युगामध्ये मला वाटतं आता तर अमेझॉन किंडलच्या माध्यमातून डझनावारी मराठी पुस्तकं सहज भारतातना दुसऱ्या देशात नेली जातात. हा असा एका पेटीतून आणलेल्या मराठी पुस्तकांसोबत वाचन चालू ठेवण्याचा प्रवास असाच पुढे चालू राहतो. पण तो वाढविण्यासाठी, अजून मराठी पुस्तके मिळवण्यासाठी भारतात तुम्ही सगळे करता त्यापेक्षा अगदी थोडेसे जास्त कष्ट आम्हाला इथे घ्यावे लागतात. त्यावर पुढे सविस्तर बोलणार आहेच. पण मराठीतील म्हण आपल्या सर्वांना माहिती आहे की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आपण असं म्हणतो. त्याच म्हणीप्रमाणे एक छोटीशी म्हण मी सुद्धा तयार केली आहे, की वाचक तितक्या वाचन पद्धती. म्हणजे काय? तर व्यक्तिपरत्वे, वाचनाची जागा, पुस्तके, साहित्य प्रकार, वाचकाची आणि लेखकांची निवड, ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी वेळोवेळी आणि सोयीनुसार वाचक बदलत असतो आणि त्याच प्रकारे त्याचं वाचन पुढे चालू असतं आणि ते प्रवाही पण राहतं. ते काय आहे ना, जशा लेखकांसाठी मला वाटतं शंतनू सर आणि रश्मी मॅडम ह्या वाक्याला कदाचित दुजोरा देतील, की लेखकांसाठी खास लेखन कार्यशाळा घेतल्या जातात. तशा आम्हा वाचकांसाठी कुठल्या प्रकारे वाचन करावं, कसं वाचावं, कधी वाचावं, किती वाचावं, स्पीड काय असावी, कुठे थांबावं, ह्या प्रकारच्या कुठल्याच वाचन कार्यशाळा घेतल्या जात नाहीत. ते सगळं आम्हा वाचकांनीच करायचं असतं. म्हणजे वाचायचं पण असतं, ती कार्यशाळा पण आपणच घ्यायची असते, आपणच शिकायचं असतं. कधी स्वतःहून, कधी दुसऱ्यांकडून, तर कधी आजूबाजूच्या लोकांकडून. आणि हे असे आहे म्हणून मला वाटतं की आज विदेशातील संपूर्ण मराठी जनांविषयी थोडंसं कमी आणि माझ्या वैयक्तिक वाचन अनुभवाविषयी जास्त बोलणार आहे. तर
साधारणपणे मी असं गृहीत धरतोय की तुम्हा सर्वांच्या मनात काही ना काही प्रश्न असतील, आणि त्या प्रश्नांची उत्तर देऊन मी सुरुवात करेन. मला वाटतं मी जी प्रश्न गृहीत धरतोय ती असतील: माझी वाचन प्रेरणा काय, किंवा परदेशात पुस्तके कशी मिळवली जातात, किंवा परदेशामध्ये पुस्तक वाचताना काय अडथळे येतात, किंवा अडचणी काही असतात का, आणि त्यानंतर काय वाचतो, किंवा तुम्ही काय वाचता किंवा कसे वाचता या विषयाने सांगता करतो. मला वाटतं हे सगळ्यांना चालण्यासारखं आहे. सुहास, प्रवीण काका, चालेल. मग पुढे जाऊयात. खरं सांगायचं तर सुरुवात झाली ती घरी येणाऱ्या, सुहासने सांगितल्याप्रमाणे घरी येणाऱ्या साप्ताहिक, मासिक आणि गोष्टींची पुस्तकं यांच्या वाचनाने. अशा आवडीच्या, हौसेच्या, ललित कथा कादंबऱ्या वाचनाच्या प्रवासात अशी काही पुस्तकं हाती आली की ज्यांनी मला स्वतःला काही प्रश्न विचारायला भाग पाडलं. आणि मग आपण किती वाचतो आहोत, वाचनाची गती किंवा संख्या यापेक्षा आपण काय वाचत आहोत, कशासाठी वाचत आहोत, आपली वाचनाची दिशा आहे का, आहे तर ती काय आहे, ती अजून कशी असावी, असे सगळे प्रश्न मला पडायला लागले. आणि मग ह्या प्रश्नांसोबत ही प्रश्न जशी अगदीच छोटी किंवा मोठी असं म्हणण्यापेक्षा अगदी बेसिकही नाहीत, पण ती महत्वाची पण आहेत. पण ह्या प्रश्नांचा शोध घेता घेता मागच्या काही वर्षांपासून आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदाव्यात हे मुख्य सूत्र ठेवून वाचन सुरू आहे, परदेशात असलो तरीही आणि भारतात असलो तरीही. दुसरा महत्वाचा प्रश्न मला वाटतं की विदेशात मराठी पुस्तके कशी मिळवता, हा असू शकेल. तर त्याचं काय आहे की आपल्याकडे गावात असतं तसं तसं एखादं छोटंसं, किंवा मोठ्या शहरात अनेक असतात तशी मराठी पुस्तकांची दुकानं इथे नसतात. अमेरिका असो, ऑस्ट्रेलिया असो किंवा इंग्लंड असो, मराठी पुस्तकाची दुकानात पटकन मिळत नाहीत. ही कमतरता आणि मराठी साहित्य वाचायचेच आहे ही असलेली गरज, आणि गरज ही शोधाची जननी असते हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे. मग ह्याच शोधातून अनेक पर्याय आम्ही शोधतो किंवा स्वतःला उपलब्ध करून घेतो. माझा सगळ्यात आवडता पर्याय म्हणजे भारतातून येताना विमानात घेऊन जाता येतात तशी भली मोठी चेक इन बॅग भरून पुस्तकं घेऊन यायची. अशीच मागच्या 2-3 वर्षात एका वेळी 15 किलो असं करून जवळपास 30-40 किलो पुस्तकं मी ऑस्ट्रेलियामध्ये घेऊन आलो आहे. ह्या संदर्भात एक छोटीशी गंमत सांगतो. मुंबई विमानतळावरती ही अशी गच्च भरलेली 15-20 किलोची वजनदार बॅग बघून त्यांनी मला हेवी किंवा आणि हँडल विथ केअर असं ठसठशीत लिहिलेलं स्टिकर त्या बॅगेला लावलं. ते बघून मी फार खुश झालो की चला, आपली पुस्तकं आता देश विदेश करत करत सिडनीत घरी सुखरूप पोहोचणार आहेत आणि आपल्याला जशी आहे तशीच मिळणार आहेत. शेजारी उभी असलेली बायको मात्र माझ्याकडे अशी बघत होती की काय ते खुळं कशाने पण खुश होते, हे काय खुश व्हायचं कारण आहे? पण आपल्याला काय, आपण एक वाचक आहोत आणि आपल्याला आपली पुस्तकं ही जीवापाड जपायची असतात, ती महत्वाची असतात आणि त्यातच आपली सगळी खुशी असते. हे लहानपणापासून मनावर बिंबवलेलं आहे, त्यामुळे ते तसंच पुढे चालूही राहिलं. आणि ह्याच किस्स्याबाबत एक छोटीशी महत्वाची गोष्ट की हा हा किस्सा जो आहे ह्यामागे खूप मोठी प्रेरणा सुद्धा आहे. ती म्हणजे महामानव आणि वाचन पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा न्यूयॉर्कला शिकत होते तेव्हा त्यांनी जवळपास 2000 जुनी पुस्तकं न्यूयॉर्कमध्ये विकत घेतली होती आपल्या वास्तव्यामध्ये. आणि त्यापुढे जाऊन 1932 मध्ये दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी जेव्हा ते लंडनला गेले होते तेव्हा त्यांनी स्वखर्चातनं अभ्यासासाठी इतकी पुस्तकं खरेदी केली की त्यांना त्या पुस्तकांची 32 खोकी भरावी लागली. आणि त्यांनी सरकारला सांगितलं की माझ्या आधी माझी खोकी भारतात बोटीने पोहोचली पाहिजेत, मग त्यानंतर मी येतो. हे सगळं जेव्हा वाचलं होतं त्याच वेळेस ठरवलं होतं की जर यदा कदाचित भारताच्या बाहेर जायचा आपल्याला प्रसंग आला तर आपणही पुस्तकांशिवाय जाणार नाही, आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कपडे कमी नेऊ पण पुस्तके जास्त नेऊ. आणि त्याच प्रेरणेने आजही ही पुस्तकं इथपर्यंत माझ्यापर्यंत पोहोचवण्याची मी काळजी घेतो. आणि या बॅगेतून घेऊन आलेली पुस्तकं मिळवण्याचा किंवा ते जमविण्याचा अजून एक फंडा आहे, तोही तुम्हाला सांगतो. साधारण 1-1.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पुण्यातील पुस्तक पेठ ह्या दालनाने नरहर कुरुंदकरांचा 15 पुस्तकांचा एक संच जवळपास 50% सवलतीत उपलब्ध करून दिला होता. हे समाज माध्यमांवरती मला कळालं, आणि कळाल्यानंतर मी लगेच माझ्या मेहुण्याला फोन करून त्याला त्याच दिवशी पाठवून तो संच घरी आणून ठेवला, आणि मग तो येताना नंतर माझ्यासोबत बॅगेत आला. पुस्तकं मिळवायला मित्रमैत्रिणींची, नातेवाईकांची पण खूप मदत होते. मंत्रालयात मनोविकास प्रकाशनाचा बुक स्टॉल आहे, तिकडून बहिणीला पुस्तके घेऊन ठेवायला सांगतो. पुण्यात अक्षरधाराचं प्रदर्शन चालू असतं, तिकडे मित्राला पुस्तक घ्यायला पाठवतो. तसेच समकालीन आणि रसिक किंवा साधना ह्या प्रकाशकांची बरीच लोक ही व्हॉट्सअपवरती माझ्या ओळखीत आहेत. तर त्यांच्याकडून पण पुण्यात, नाशिकमध्ये जमेल तेव्हा, जमेल तशी आणि कधी हौसेने पुस्तकं मागवतो.
बऱ्याच वेळा भारतातून कोणी मित्र किंवा त्यांचे नातेवाईक येणार असतील तर त्यांच्यासोबत पुस्तकं मागवता येतील का, असे चार चोंबडे प्रश्न विचारून सुद्धा चौकशी करणं चालू ठेवतो. मला आठवतंय की मी डॉक्टर वैशाली राऊत यांचे कामगारांचे मानसिक आरोग्य आणि गौरव सोमवंशी यांचे साखळीचे स्वातंत्र्य ही दोन पुस्तके अशीच एका मित्राकरवी सिडनीमध्ये मागवली. पण तो मित्र तिथून पुढे सिडनीहून त्याची कनेक्टिंग फ्लाईट मेलबर्नला असणार होती, म्हणून तो पहाटे 7 वाजता सिडनी एअरपोर्टला पोहोचणार होता. ऑफिसचा दिवस असताना सुद्धा पहाटे निघून 2 तास ट्रॅव्हल करून मी ती पुस्तकं तिथे घेतली आणि त्यानंतर त्याला टाटा बाय बाय करून मी ऑफिसला जाऊन काम सुरू केलं. हा पण एक प्रकार आहे की ज्यांना ज्यांना आमच्यापर्यंत पुस्तकं पोहोचतात. आणि मला वाटतं म्हणूनच मी थोडंसं आधी म्हणालो होतो की तुमच्यापेक्षा थोडेसे जास्त कष्ट आम्हाला घ्यावे लागतात किंवा नवीन नवीन प्रकारच्या युक्त्या शोधाव्या लागतात जेणेकरून मराठी पुस्तकं आपल्यापर्यंत पोहोचतील. आणि काही वेळा काय होतं हे आपल्याला मला वाटतं वाचक म्हणून सगळ्यांनाच अनुभव याचा आला असेल की चांगल्या पुस्तकांच्या फार कमी प्रती बाजारात येतात किंवा त्या पटकन संपतात. अशा वेळेस जेव्हा त्या प्रती महाराष्ट्रातल्याच वाचकांना वाचायला मिळत नाही, तेव्हा त्या परदेशात पोहोचणं किंवा त्या लोकांचा विचार होणं हे फार दुर्मिळ आहे. मग अशा वेळेस लेखकांना किंवा प्रकाशकांना संपर्क साधता येतो का, असा मी विचार करतो. उदाहरणार्थ नवकवी उमेश घेवारीकरांच्या शिक्षणाच्या कविता हे पुस्तक आणि श्री हिरंब कुलकर्णी सरांचे दारिद्र्याची शोधयात्रा ही पुस्तके त्या लेखकांनी स्वतः पोस्टाने खर्च करून माझ्यापर्यंत पोहोचवली आहेत. त्याबद्दल मी त्यांचा खरंच खूप ऋणी आहे. अशीही लोक आहेत, अशीही लेखक आहेत की ज्यांच्यामुळे आमच्यासारख्या वाचकांपर्यंत अशी पुस्तके पोहोचतात. आणि आता डिजिटल युगाचा संदर्भ सांगितला त्यानुसार अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि बुकगंगा यांसारख्या ऑनलाईन बुक स्टोअर्सचा पण प्रचंड फायदा आणि प्रचंड मदत होते. नवीन किंवा पुनरावृत्तीची पुस्तके विशलिस्टमध्ये जमा करून ठेवता येतात आणि पाहिजे तेव्हा ती विकत घेता येतात. आणि खरं सांगायचं तर प्रामाणिकपणे सांगायचं तर छापील पुस्तक हेच आजही वाचनासाठी प्राधान्य आहे. तरीही किंडल रीडर किंवा ब्लॉग्स किंवा संकेतस्थळ, ई कॉपीज, पीडीएफ ह्यांचाही साधारण भारतातनं बाहेर असल्यामुळे किंवा ह्या गोष्टींची कमतरता असल्यामुळे वाचनासाठी आवर्जून वापर करतो. पण ह्या मुद्द्यावर थोडंसं नंतर मी परत बोलेनच. आणि अजून एक महत्वाचा टप्पा म्हणजे की वाचनाची दिशा किंवा वाचन कसं केलं जातं भारताबाहेर, तर ह्याविषयी सुरुवातीलाच छोटासा अजून एक किस्सा ऐकवतो. मी मगाशी सांगितलेलं श्री हिरंब कुलकर्णी यांचे दारिद्र्याची शोधयात्रा हे पुस्तक कपाटात आणलं आणि कपाटात ठेवलं. तर कपाटात हे पुस्तक बघून घरी आलेल्या एका साठीतल्या काकांनी जवळपास तुच्छतेने मला विचारलं, "काय रे, ही असली पुस्तकं पण वाचतोस का? हे असले लेखक म्हणजे फार काही खरं नाही बरं का. उगाचच बदनाम करायचं म्हणून मनाला वाटेल ते कुठेतरी बसून लिहित असतात." आणि हे काका म्हणजे सुद्धा परदेशातील एका फक्त चाकोरीबद्ध, गोड गोड, मनाला आवडणारं अशा साहित्य वाचणाऱ्यांचे प्रतिनिधी आहेत. मला त्यांना समजावावं लागलं की हिरंब कुलकर्णींनी पदरचे पैसे घालून, सुट्टी घेऊन, भ्रमंती करून, पाड्यापाड्यांवर जाऊन संशोधनात्मक पुस्तक लिहिलं आहे. आणि त्या आकडेवारीवरती गेल्या 2 वर्षात महाराष्ट्र सरकार सुधारणा आपल्या कायद्यामध्ये किंवा आपल्या आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांमध्ये काय सुधारणा करता येईल ह्याचे काम करत आहे. ह्या कामांसाठी हे पुस्तक वापरलं जात आहे. थोडक्यात काय मित्रांनो, भारतात काय किंवा भारताबाहेर काय, वाचकाला अशी कामं करावीच लागतात. ते काही आपल्याकडनं सुटत नाही. चला थोडंसं पुढे जाऊयात. अशाच पद्धतीने महाराष्ट्रात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि त्यांनी स्थापन केलेल्या सामाजिक संस्था, त्यांची प्रेरणा, त्यांचे कार्य ह्या विषयावर पण मला वाचन करायला आवडते. मग त्यात साधारण डॉक्टर अभय आणि राणी बंग यांची सर्च ही संस्था असेल किंवा तरुणांसाठी कार्य करणारी निर्माण ही संस्था असेल, त्यांचे वार्षिक संमेलनं होतात, त्यांचे वार्षिक कार्यशाळा होतात, त्यांचे वार्षिक फेलोशिपचे प्रोग्राम्स असतात, त्याविषयी वाचन असेल किंवा डॉक्टर अभय बंगांचं माझा साक्षात्कारी हृदयरोग हे पुस्तक, पुरस्कारप्राप्त पुस्तक सर्वांनाच माहिती आहे, ते 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 पुस्तक असेल किंवा त्यांनी लिहिलेल्या विविध वर्तमानपत्रातील दिवाळी अंकातील लेख असू देत, हे सगळं वाचणं खूप छान वाटतं. आणि तरुण पिढीचे एकलव्य फाउंडेशनचे राजू केंद्रे यांचे अनुभव, आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी असलेले त्यांच्या कार्याचे वर्तमानपत्रात येणारे लेख, मुलाखती वाचणे, त्याच प्रकारे ते स्वतः सुद्धा बऱ्याच वेळा सामाजिक माध्यमात लिहित असतात, ते वाचणे आणि लेट्स रीड इंडिया ह्या आपल्या लाडक्या हँडल करून दिली जाणारी वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक माहितीवरील पुस्तकांची माहिती ते वाचणे आणि डॉक्टर अनिल अवचट अर्थात आपले बाबा यांचे मुक्तांगणचे कार्य, अनुभव आणि गोष्ट मुक्तांगणची आणि इतर पुस्तके, काय काय अनुभव कळतात आपल्याला. जाणीवा प्रगल्भ होण्यासाठी फार महत्वाचे असे साहित्य. गर्द असेल, माणसं असेल, कुतूहलापोटी असेल, सगळंच जवळचं, आधी अगदी हृदयाजवळचं वाटतं. आता बाबांचा विषय चालू आहे म्हणून सांगतो की अनिल अवचटांनी लिहिलेलं सगळं सगळं वाचून हवं अशी मनापासून इच्छा आहे, अगदी शब्द आणि शब्द. तसेच त्यांचे साथीदार डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे शहाण्यांचे सायकॅट्रिस्ट हे पुस्तक असेल
किंवा एका सायकेट्रिस्टची डायरी असेल, ही सगळी बदल पेरणारी माणसं आहेत आणि त्याच पद्धतीने ते लिहितात सुद्धा. आणि ह्याच वेळी भारतातून येताना त्यांचेच अगदी नवे कोरे बुद्धांसोबत क्षणोक्षणी हे अगदी बुद्धांच्या पाली भाषेतील असलेल्या वचनांचे विवेचन असलेले सुंदर पुस्तक घेऊन घेऊन आलो आहे. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर, कसे होतेसे वादशहाणे, चला घेऊया त्याचा शोध, भान दिशेचे, जाण स्वतःची, लपला यातच सुंदर बोध. अशी छान छान लेखक जेव्हा आहेत, त्यांची पुस्तकं आहेत, त्यांचं सामाजिक कार्य आहेत, हे आपल्यापर्यंत पोहोचतंय आणि हे भारतातून येताना आम्ही सोबत घेऊन येतो. हा आपला वारसा आहे आणि ह्या ह्या गोष्टींमधूनच आपण स्वतःला आणि समाजाला समृद्ध करणार आहोत, हे पण कुठेतरी माहिती असतं. मग डॉक्टर प्रकाश आमटेंचा प्रकाश वाटा आहे, भामरागड, आनंदवन, तिथले पुलंचे अनुभव आहेत, तिथले नाना पाटेकरांचे अनुभव आहेत. हे सगळं सगळं वाचण्याचा आजही प्रयत्न चालू आहे. आणि त्यात अजून थोडंसं ऍड करायचं असेल तर संजय सोनावणी सर आहेत, प्राध्यापक हरी नरके सर आहेत, डॉक्टर नरेंद्र जाधव आहेत. ह्यांचे सर्वांचे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातले कार्य, त्यांच्या क्षेत्रातील त्यांनी लिहिलेले अनुभव, त्यांचे भाषणं, त्यांचे लेख ह्याविषयी सुद्धा वाचन चालू आहे. आणि अशीच अजून एक वाचनाची दिशा म्हणजे पत्रकारांनी आणि संपादकांनी लिहिलेले साहित्य. यात ह्या साहित्यामध्ये मला असे वाटते की क्षमता असते ती तुमच्या विचारांना आव्हान देण्याची, माहितीपूर्ण काहीतरी तुमच्यापर्यंत पोहोचविण्याची आणि तुमच्या विचारात सुस्पष्टता आणण्याची. मग ते गिरीश कुबेरांचे टाटायन असो, तेल नावाचं वर्तमान असो किंवा पुतीन असो. तसेच खूप सुंदर पद्धतीने आणि विश्लेषणात्मक लिहिणारे कुमार केतकर आहेत, उत्तम कांबळे सर आहेत, श्रीमंत माने सर आहेत, निळू दामले आहेत, अक्षरनामाचे राम जगताप सर आहेत आणि आता अशातच सकाळचे संपादक श्री राहुल गडपाले सर आहेत. त्यांच्या आगामी अवतरणार सॉरी अवतरणार्थ या पुस्तकाची सुद्धा खूप उत्सुकता आहे. हे सगळं ठरवून वाचतो. आणि त्यातलाच अजून एक प्रकार म्हणजे कविता आणि स्त्री साहित्य. अरुणा ढेरेंचे वर्तमानपत्रातील लेख असतील, दिवाळी अंकात येणारे त्यांचे छोटेसे लेख असतील किंवा त्यांचं अगदी माझं मनापासून आवडतं स्त्री आणि संस्कृती हे पुस्तक असेल. शांता शेळके आहेत, नादो महानोर आहेत, प्रवीण दवणे आहेत, इंद्रजित भालेराव, विंदा करंदीकर आहेत. ह्या सर्वांची पुस्तकं वाचतोय. त्यांचं एक एक तरी पुस्तक आपल्याकडे असावं ही इच्छा होती, ती पूर्ण करतोय. आणि सौमित्र म्हणजेच किशोर कदम आणि संदीप खरे यांच्यासाठी तर मनात आणि खरं तर पुस्तकांच्या कपाटात सुद्धा एक खास कप्पा आहे. ते काही केल्या आपल्या डोक्यातून जात नाहीत. त्यांच्यासाठी 2 शब्द लिहिली आहेत ती अशी, की दरवेळेला वाटतं, पुण्याहून मुंबईला जाताना दरवेळेला वाटतं, सामान्य माणसांची किंमत ती काय, विचारांचं आभाळ मनात दाटतं. सामान्य माणसांची किंमत ती काय, विचारांचं आभाळ मनात दाटतं, टोल जरा जास्त आहे असं दरवेळेला वाटतं. माफ करा किशोर भाऊ, पण हे राहवलं नाही म्हणून थोडंसं तुमच्याच चालीमध्ये सांगायचा प्रयत्न केला. आणि ह्यानंतरची गोष्ट मला सांगायची आहे ती आहे वाचन प्रवाही ठेवण्याविषयी. आणि मला वाटतं वाचन प्रवाही ठेवण्यासाठी माझा आवडता उपाय तो म्हणजे आपल्याला आवडणाऱ्या लेखकांचे साहित्य वाचणे, ते पुन्हा पुन्हा वाचणे. यात प्रश्न विचारणारे, विश्लेषण करणारे आणि वाचनाला एक बैठक देणारे असे लाडके साहित्यिक म्हणजे नरहर कुरुंदकर. मग मोगरा फुलला असेल, कुण्या एकाची भ्रमणगाथा मांडणारे गोनी दांडेकर, शब्दांचा आणि जगण्याचा महोत्सव करायला शिकविणारे वपू काळे, आपल्या प्रतिभा साधनेत व्यत्यय तर नाही ना आणला, असे पुस्तकी बोलणारा आपल्या सर्वांचा लाडका सखाराम गटणे आहे. पुलंचं सगळंच साहित्य आहे. साहित्यात, संगीतात, व्यवसायात मुसाफिरी करणारे अवलिया अच्युत गोडबोलेंची सगळी पुस्तकं आहेत. ही ही पुस्तके आवडतात, लेखक आवडतात म्हणून पुन्हा पुन्हा वाचली जातात. तसेच विज्ञान, तंत्रज्ञानाच्या बाबतीत म्हणाल तर निरंजन घाटे, अतुल कहाते, दीपा देशमुख मॅडम, डॉक्टर रघुनाथ माशेलकर, डॉक्टर वसंत ववारीकर आणि डॉक्टर जयंत नारळीकरांची सुद्धा पुस्तके आहेत. आणि मनावरचं मळप दूर करणारं म्हणून संत साहित्य हा अत्यंत आवडता विषय आहे. मग ते समजावून सांगणारे डॉक्टर आह साळुंके सर आहेत, डॉक्टर सदानंद मोरे आहेत, त्यांची पुस्तके आहेत, मंजुश्री गोखलेबाई आहेत, स्तंभलेखक राजेश बोबडे, अतुल सुलाके, मंगला गोडबोले, डॉक्टर श्रीरंग गायकवाड, असे अनेक लोक आहेत की ह्या सगळ्या लोकांना वाचलं की आपलं कुठेतरी वाचन प्रवाह चालू चालू ठेवण्यात मदत होते. इतिहास चिकित्सकपणे वाचायला सुद्धा शिकतोय आणि ते सगळं भारतातून येतोय, मागवतोय, इथे शिकतोय. आणि ते शिकवणारे आहेत ते डॉक्टर जयसिंगराव पवार, वासी बेंद्रे, प्रबोधनकार ठाकरे, सेतू माधवराव पगडी यांचं सुद्धा साहित्य जसं जमेल तसं वाचतोय, विचार करतोय, थांबतोय, त्याच्यावरती लिहितोय. आणि थोडक्यात सांगायचं खूप चावून चावून अशा पद्धतीने हे वाचतोय. आणि अशातच पैशा पाण्याची गोष्ट करत आर्थिक साक्षरता घराघरात नेणारे श्री प्रफुल्ल वानखेडे यांचे पुस्तक सुद्धा एक कधीही काढून वाचावे असेच आहे. माझ्यासाठी हे सगळं साहित्यिक म्हणजे हे सगळे साहित्यिक म्हणजे
जगद्गुरू तुकोबांचे अभंग सत्यात उतरविणारे शब्दप्रभू आहेत. तुकोबा म्हणतात तसे, आम्हा घरी शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे, यत्न करू शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दची गौरव पूजा करू. आणि बदलत्या जगासोबत, बदलत्या अनुभवांसोबत, बदलत्या जाणीवांसोबत वाचकानेही बदलणे अपेक्षित असते असे मला मनापासून वाटते. हा बदल स्वीकारण्यासाठी नवीन लेखकांची पुस्तके, साहित्य वाचणे हा उत्तम पर्याय वाटतो. मग भाषा आणि तत्वज्ञानासारख्या गहन आणि गंभीर विषयाच्या अभ्यासाने समृद्ध झालेल्या शरद बाविस्करांचं स्वतंत्रपणे लिहिलेलं भुरा आहे. दलितांसाठी राजकारण, प्रशासन, न्यायव्यवस्था हे एक कसं बळकट काचेचं द्वार आहे, त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणारं सूरज इंगळेंचं कास्ट मॅटर्स हेही पुस्तक आवडतं आहे. तुकोबांना प्रेमानं डिअर तुकोबा अशी साथ घालणाऱ्या श्री विनायक होगाड्यांची आतापर्यंतची आलेली तिन्ही पुस्तकं खूप सुंदर आहेत. असंच शरद तांदळे, प्रणव सखदेव, अरविंद जगताप, नामदेव काटकर, बालाजी तांबे, संजीव खांडेकर सर, अविनाश उषा सावंत असे अनेक प्रतिभासंपन्न लेखक आहेत, जे नवीन पिढीसाठी असं काहीतरी साहित्य आणतायत, तेही वाचायचा प्रयत्न करतोय. आपण वाचनाची दिशा, हेतू काय आणि कसं ह्याविषयी बोलत असताना मला वाटतं दैनंदिन वर्तमानपत्रांना विसरून चालणार नाही. रोजच्या वर्तमानपत्रातले संपादकीय हे पान जरी वाचले तरी आपण आजूबाजूला घडणाऱ्या राजकीय आणि सांस्कृतिक घटनांचा अर्थ लावू शकू. ह्या पानावरचा अग्रलेख, विशेष लेख, प्रासंगिक तज्ज्ञांची मते, सांस्कृतिक साहित्यिक स्तंभ हे वाचणंही खूप महत्वाचं आहे असं कायम वाटत असतं. मग ते डिजिटल माध्यमातून इथे वाचलं जातं. फक्त ते ताजं आहे, पुस्तक रूपात नाही, म्हणून त्याला साहित्य म्हणायचं नाही, हे मला मुळीच पटत नाही. सकाळमधील प्रफुल्ल वानखेडे साहेबांच्या लेखांचं पुढे जाऊन पुस्तक झालंच ना. तंबीदुराई आहे, केतकरांचं पुस्तक आहे, गिरीश कुबेरांच्या सगळ्या अग्रलेखांचंही एक पुस्तक आहे. थोडंसं विषयांतर करून आता एका महत्वाच्या मुद्द्याकडे येतो. वेळेचं भानही आहेच आहे. परदेशातील लोक वाचनासाठी वेळ कसा काढतात हाही मला बऱ्याच वेळा विचारला जाणारा प्रश्न आहे. किंवा तिथे असण्याचे काय फायदे आहेत, तोटे आहेत का, आणि काय आव्हानं असतात, असेही बरेच उपप्रश्नही येतात. खरं सांगायचं तर काही गोष्टी बऱ्याच वेगळ्या आहेत. पण सुरुवात तोट्यांपासून करतो. अगदी सुरुवातीलाच मराठी पुस्तकं मिळवण्यात येणाऱ्या अडचणी आणि त्यावरचे आमचे उपाय यावर बोललो आहेच. आणि विदेशात सुद्धा संत वचनाप्रमाणे आम्ही आधी प्रपंच करावा नेटका असेच आहे. सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून वाचन चालू ठेवावे लागते. सगळ्यात मोठा फरक किंवा फायदा सांगायचा असेल तर मी सांगेन रोजच्या टीव्हीवरच्या मालिका आणि 24 तास चालणाऱ्या बातम्या ह्यातून झालेली सुटका. आता हे कसं ते एका गमतीच्या उदाहरणातून सांगतो बघा. राज्यातल्या कोणत्या तरी मोठ्या नेत्यानं दिवसभरातून किती वेळा रुसावं, फुगावं हे तर आपण नाही ना ठरवू शकत. पण आपल्याकडे प्रत्येक वेळात ते का रुसले हे बघण्यासाठी लोक 15-20 मिनिटं घालवतात. असाच दिवसातला तास दीड तास निघून जातो आणि ते आपण संध्याकाळच्या किंवा सकाळच्या बातम्यात नाही का बघू शकत. हा वेळ वाचवा आणि त्यातला निम्मा तरी वेळ वाचनाला देता आला तरी आपल्याला खूप काही वाचता येईल असं कायम वाटत असतं, आणि ते इथे शक्य होतं आणि जमतंय. तुम्हालाही जमतंय का बघा. आणि गोष्टी ज्या क्षणाला घडतायत त्याच क्षणाला मला कळाल्या पाहिजेत या अट्टहासापायी आपली शहाणी माणसं सुद्धा रोज खूप वेळ, ऊर्जा आणि मानसिक शक्ती खर्च करत आहेत. वैयक्तिक आणि सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा हे धोकेदायकच आहे. मी 2 मिनिटं थांबतो इथे. जगतानंद सर, आपल्याकडे वेळ आहे का? वेळ असेल तर मी बोलेल, नाही तर मी थांबतो. फार छान पद्धतीनं तुम्ही सांगताय, म्हणजे मला फार विशेष आनंद होतोय की तुमचे अनुभव हे फार नाविन्यपूर्ण आणि फार मुलाचे अनुभव आहेत. 2 मिनिटं बोला, हरकत नाही. 5 मिनिटं बोला आणखी आणि मग आपण पुढे जाऊया. हो हो, चालेल, काही हरकत नाही. आणि अजून थोडंसं वाचनाविषयी किंवा वाचन इथे आल्यानंतर इथल्या लोकल पद्धतीने किंवा लोकल कुठल्या मार्गाने वाचन होतं तर त्याविषयी थोडंसं बोलतो आणि मग मी थांबतो. साधारण इथे चालेल. सिडनीमध्ये आकाशवाणी केंद्र आहे. त्या आकाशवाणी केंद्रावरती पण विविध पुस्तकांचं वाचन केलं जातं. मग त्या वाचनामध्ये पण, अभिवाचनामध्ये पण मी सहभागी होतो आणि त्यातनंही बरीच नवीन पुस्तकं कळतात. आणि जो अभिवाचन करणारा आहे त्याच्याकडे ते पुस्तक आहे असं गृहीत धरून मग आम्ही त्याला ते पुस्तक आमच्यापर्यंत पोहोचवा यासाठीही तगादा लावतो. त्यानंतर इथे ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालय आहे की जिथे मुलांसाठी बरीच पुस्तकं भारतातनं मागवली जातात. छोटी छोटी पुस्तकं असतात, तीही वाचायला मिळतात. घरी माझ्या मुलांसाठीही ती पुस्तकं आणतो. त्यानंतर इथे ग्रंथपेटी असा एक छानसा उपक्रम राबवला जातो. त्यात साधारण ललित साहित्य असेल किंवा भारतात आपलं लिटरेचर, मराठी क्लासिक लिटरेचर जे म्हणतो ते असेल तर ती पुस्तकंही वेळोवेळी घरी
सगळ्यांपर्यंत पोहोचवली जातात. आणि अखिल ऑस्ट्रेलिया साहित्य संमेलन दर 3 वर्षांनी होतं. त्यावेळेस पुण्यातील जवळपास 8 ते 10 बुक स्टॉल्स इथे येतात त्यांची पुस्तकं घेऊन. मग त्यावेळेसही भरपूर खरेदी केली जाते पुस्तकांची. आणि अजून एक छोटीशी गोष्ट सांगतो वाचनाच्या वेळाविषयीच, की आहे तो वेळ कसा वापरावा हा पण खूप एक मला वाटतं महत्वाचा विषय आहे. आपल्याकडे असलेला वेळ विभागून वापरणे ही एक छान संकल्पना आहे असं मला वाटते. काय करायचं तर एका वेळी एकापेक्षा जास्त पुस्तकांचं वाचन चालू ठेवायचं. जिथे कुठे आपण बसतो तिथे सहज हाताला लागेल अशी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं ठेवायची. मग साधारण बैठकीत एक असेल, कामाच्या किंवा अभ्यासाच्या टेबलावरती एक असेल, बाल्कनीतल्या टेबलावर एक असेल आणि मग तिथे जेव्हा केव्हा आपण असू तेव्हा जमेल तसं 2 पानं, कधी 4 पानं, 10 मिनिटं, 20 मिनिटं जमेल तेवढं वाचायचं. मी तर माझ्या झोपायच्या खोलीत बिछाण्यावर एक पुस्तक आणि किंडल असं दोन्ही ठेवलं आहे. ते का? तर जर झोप आल्यावरती उठून दिवा कोण घालवणार असा विचार मनात आला, तर काहीच न वाचण्यापेक्षा किंडलवरती निदान 10 मिनिटं कुठली तरी पानं वाचून होतीलच. तसेच रोजच्या कामाला जायच्या प्रवासात अर्धा वेळ तरी पुस्तक वाचायचं असं ठरवायचं आणि ते पाळायचं. हे पण कित्येक वर्षांपासून पाळतो आहे. अतिशयोक्ती नाही, पण एक छोटंसं उदाहरण सांगतो, की मला 8 महिन्यांचं एक छोटंसं बाळ आहे आणि रोज संध्याकाळी बाळाला झोपवायची जबाबदारी ही माझ्याकडे असते. तेव्हा साधारण 15 ते 20 मिनिटं मला दिवे घालवावे लागतात. एका हातात पाळण्याची दोरी असते आणि एका हातात असतं ते किंडल. पुस्तक वाचण्यासाठी, वेळेचा उपयोग व्हावा म्हणून, वाचनासाठी. सोशल मीडियावर स्क्रोलिंग, रील बघण्यासाठी नाही. आणि अर्थात हे मला बाळ आहे म्हणून मी करतोय असं नाही. हे कुणालाही करता येणं शक्य आहे. हे फक्त उदाहरण आहे, की ज्याचा निर्णय त्यालाच घ्यावा लागतो आणि ज्याची काही उपाय आहेत किंवा पर्याय आहेत तेही त्याला शोधावे लागतात. तर शेवटी वाचन कशासाठी ह्यावरती एक 2 वाक्य बोलतो आणि थांबतो. वाचन आपलं जगणं प्रगल्भ करण्यासाठी, वाचन प्रगती करण्यासाठी, वाचन आपल्यातलं लहान मूल जिवंत ठेवून मोठं होण्यासाठी, वाचन आपलं स्वतःचं आणि समाजाचं मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी. धन्यवाद. हा स्वराज्य घ्या, बोला 2 मिनिटं त्यांच्या खूपच छान. पुस्तकं कशी वाचली जातात, साहित्य काय वाचलं जातं आणि व्यासंग कसा असावा तर असा असावा असं उदाहरण देऊ शकतो. म्हणजे आमच्या पिढीतला जे प्रतिनिधित्व शेखर करतोय की अगदी नरहर कुरुंदकर पण त्यांच्यासाठी नरहर कुरुंदकर पण ते वाचतायत, त्याच्या अगोदरपासूनचे जे लेखक त्यांनी सांगितले ते पण ते वाचतायत आणि आताच विनायक फोगाडे पण ते वाचतायत किंवा अविनाश उषा वसंत पण वाचतायत. आणि वाचवं काय तर सगळ्या प्रकारची पुस्तकांची नावं, म्हणजे आजच्या पिढीला जी पुस्तकं उपलब्ध सहजरित्या होऊ शकतील अशी सगळी पुस्तकं भारतात, महाराष्ट्रात, मी राहतो त्या शहरामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये उपलब्ध होऊ शकतील अशी सगळी पुस्तकं. आणि मला माहिती आहे शेखरना एक पुस्तक पाहिजे होतं. मला वाटतं माझ्या मते डिअर तुकोबा हेच पुस्तक कदाचित असेल. आम्ही त्याच पुस्तकावरती चर्चा केली होती आणि चर्चा झाल्यानंतर शेखरची उत्सुकता चावल्या गेल्यानंतर शेखरनी ते पुस्तक मिळवण्यासाठी केलेला आटापिटा मला आठवतो. म्हणजे अगदी बहिणीकडे ते पुस्तक मागवून घेणे आणि बहिणीकडनं ते पुस्तकाचे स्कॅन करून मग ते पुस्तक टप्प्याटप्प्याने, कारण स्कॅन करून देण्यासाठी पण मर्यादा होत्या बहिणीला आणि बहिणीने ते स्कॅन करून दिल्यानंतर ते पुस्तक टप्प्याटप्प्यामध्ये वाचणं, ही जी काही कसरत शेखर यांनी केली होती ती फार वाखण्याजोगी होती. आणि आताच्या त्यांच्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये त्यांनी ते सांगितलं पण आहे. म्हणजे अगदी इतका व्यासंग महाराष्ट्रामध्ये राहून मिळत असलेल्या पुस्तकांमध्ये आमच्या पिढीमध्ये असलेला कोणी सध्या तरी आमच्या म्हणजे जो काही आमचा मर्यादित हे आहे त्यापैकी मला दिसत नाही. त्या प्रकारचं सगळ्या प्रकारचं साहित्य आणि सगळ्या प्रकारच्या साहित्याची ओळख शेखर यांनी आपल्याला करून दिली. आणि आपण जो एक आपला पळ काढण्याची एक प्रवृत्ती असते की मला वेळ नाहीये किंवा माझ्याकडे फार काम आहे, मला शक्य होत नाही, तर त्या सगळ्या गोष्टींचा आपण बाऊ न करता कसा वेळ काढून आपण वाचन वाढवू शकतो हे फार चांगल्या आणि छोट्या छोट्या गोष्टींमधनं त्यांनी सांगितलं. की अगदी बाळाला झोपवताना दिवे घालवून किंडल हातामध्ये घेऊन, मर्यादित प्रकाश असतो त्याचा, तर तशीही पुस्तकं आपण वाचू शकतो वेगवेगळ्या माध्यमातनं. अगदी मुद्रित माध्यम असू देत किंवा आजचं आपलं संगणकाच्या आणि ट्विटर किंवा मोबाईलच्या माध्यमातनं किंवा किंडलच्या माध्यमातनं वाचन हे आपण करू शकतो. धन्यवाद शेखर. फार
म्हणजे तुमच्या बोलण्यातून तुम्ही अनेक पुस्तकांचे रेफरन्सेस पण आम्हाला उपलब्ध करून दिलेत, जे की आम्हाला पण वाचायला पुढे आवडतील आणि ज्या काही वाचन पद्धती तुम्ही आम्हाला सांगितल्या त्याचा पण आम्हाला चांगला उपयोग होईल. धन्यवाद. धन्यवाद शेखर, आपले आभार. तुमचा धागा पकडून पुढच्या कार्यक्रमाकडे जाऊया. 2 मिनिटं मधला वेळ घेतो. आम्हाला सुद्धा छोटं बाळ आहे आणि आम्ही जर बाळाला हातात पुस्तक घेऊन जर त्याला झोपू घालायला गेलो तर बायको आमच्यावरती खेकसते. हा आमचा अनुभव आहे. खरं म्हणजे आमच्या बायकोला ऐकणार नाही हे बहुतेक माहिती झालेलं दिसते. नवरा वाचनामध्ये एवढा गुंग असतो की बाळ झोपवतोय हेच खूप झालं, असं चेहऱ्यावरती भाव असतात. नाही, पण मला तुम्हाला सांगायचं हे आहे की बायकोला आवली ठरवणं हे फार सोपं असतं. तुकाराम होणं तेवढं सोपं नाहीये. ते फार कठीण गोष्ट आहे आणि ती साधावी लागते. मराठीतलं बालसाहित्य हे इतकं समृद्ध आहे. विंदा करंदीकर यांनी बालसाहित्यामध्ये योगदान दिलेलं आहे. त्यामुळे हा मुद्दा शेखरजी तुमच्या लक्षात येईल, तुम्ही ते मांडलाय की पालकांनी वेळ काढून आपल्या मुलांनाही सगळं बालसाहित्य आपण वाचायला दिलं पाहिजे. त्यांचा कान पकडला पाहिजे किंवा त्यांच्या खांद्यावरती हात ठेवला पाहिजे. त्यामुळे शासन म्हणून आपण काम करतोच आहोत, परंतु आपल्यातल्या मोठ्या साहित्यिकांनीही ती फार मोठी कामं केलेली आहेत. मी आपल्या सगळ्यांचे म्हणजे मला खरं म्हणजे या यशस्वीतेबद्दल अपेक्षा होती, परंतु त्या अपेक्षा पलीकडेही हे संमेलन थोडं यशस्वी झालेलं आहे. खूप सारे लोक या संमेलनाला शेवटपर्यंत जुळून राहिले. आपलं प्रेम असंच राहू द्या, ते अधिक उद्दिंगत होऊ द्या. आपला हा जो एक परिवार तयार झाला आहे, हा परिवार आपण असाच पुढे घेऊन जाऊया वाचनासाठी, मराठीच्या साहित्य आणि भाषेसाठी, संस्कृतीसाठी आणि एकमेकाचं सहकार्य करूया. मी आपल्या सगळ्यांचे एक आभार मानतो आणि हा कार्यक्रम हे मराठीतलं पहिलं ट्विटर वाचन प्रेरणा साहित्य संमेलन इथे संपन्न झालं असं जाहीर करतो. संमेलनामध्ये काही ठराव मांडायचे असतात, परंतु काही ठराव हे आपण बोलता बोलता मांडलेले आहेत. ते आपण लक्षात घ्यावेत आणि सगळ्यांनी त्या संदर्भात आपापल्या पद्धतीने काम करावं अशी एक अपेक्षा करतो आणि हे संमेलन संपलं असं जाहीर करतो. सगळ्यांचे नाव घेणं मला हे नाहीये, शक्य नाहीये तसं हे नाही, परंतु प्रत्येकच माझ्या मनातला माणूस आहे, त्यामुळे प्रत्येकाचे मनपूर्वक आभार आणि थांबतो. धन्यवाद.